नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे होता आणि मस्त सगळं आरामशीर चालू होतं. तर क्लिनिंग वगैरे सगळं झालं होतं. त्यानंतर मी तर पिल्लूला अंघोळ घातली आणि तिला झोपी घालण्यासाठी तिच्या पप्पाकडे दिलं. त्यानंतर आज आमचा स्पेशल मेनू होता डाळबट्टी. आता रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल खायला तर झालंच पाहिजे, कारण की एरवी तर आपलं कसं असतं, नुसतं ऊट सूट यांची तर ड्युटी असते. मग माझा टिफिन द्यायचा असतो आणि स्पेशल काही बनवणं होतच नाही. म्हणजे भाजी पोळीच आपण कंटिन्यू चालू असतं, म्हणून मग आज काहीतरी स्पेशल मेनू बनवायचा ठरवला. आता माझ्याकडे काही डाळ बट्ट्याचं पीठ नव्हतं, म्हणजे बट्ट्यासाठी जे जाड पीठ लागतं ना, तर ते नव्हतं माझ्याकडं. मग मी काय केलं की गव्हाचं पीठ घेतला आणि त्यामध्ये रवा ॲड केला. आता रवा असं जास्तीचं, म्हणजे जेवढं आपण पीठ घेऊ ना त्याचा निम्मा रवा घ्यायचा. आता माझं इथं मी अंदाजे घेतलेलं आहे. मला तर असं वाटतं की अख्ख्या स्वयंपाकामध्ये आहे ना, आपण कधीच मोजून मापून कोणत्याच गोष्टी करत नाही, सगळ्या अंदाजी करतो. तर त्याच्यामुळे ज्यांचा अंदाज फिक्स आणि परफेक्ट असतो त्यांना स्वयंपाक चांगला जमतो असं मला वाटतं. त्यानंतर मी ह्या पिठामध्ये ना मीठ, हळद, ओवा, जिरे आणि थोडंसं तेल ॲड करून घेतलं. आता तेलाने काय होतं, थोडं नरमपणा येतो. त्यामुळं मी ते सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता माझ्या कुकरचे पण ना एवढं बेहाल झालेले आहे ना, तर ते मी काही यूज करू शकत नाही. म्हणजे माझ्याकडून ती रिंग जी आहे ना, तर तीच खराब झाली. त्याच्यामुळे मी पातेल्यातच डाळ शिजायला टाकली. आणि माझ्याकडं म्हटलं बट्ट्या तर मला काही उकळायच्या नव्हत्या. उकळल्या ना तर ते वेगळंच असं कचकच होतं, तर त्याच्यामुळे मी वाफळून घ्यायचं ठरवलं. मग कढईत पाणी ठेवलं उकळायला आणि त्यावर पुरणाची चाळणी ठेवली. म्हणजे कसं होतं की मग पूर्ण वाफ जी आहे ना, तर ते आपल्या बट्ट्याला लागते. त्यानंतर आज ना मी नवीन पद्धतीने बट्ट्या करायच्या शिकले होते. म्हणजे मी बघितलं होतं एका ठिकाणी, तर म्हणजे यांच्याच रिलेटिव्हच्या घरी. तर मग मी म्हटलं तसं आपण ट्राय करून बघू. तर मग मी असं इथं पोळीसारखं लाटून घेतलं आणि त्यानंतर एक छोटीशी उंडा करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा, असं मी बघितलं होतं. तर मग मी ते तसंच करायला बघितलं आणि बट्ट्या खूप छान झाल्या होत्या त्याच्यामुळं. त्यानंतर मी 1-2च केल्या आणि बाकीच्या माझी जी पद्धत होती ना, तर त्यांनीच करायला लागले, कारण की मला खूप बोर व्हायला लागलं होतं ते आणि खूप लंबी प्रोसेस वाटत होती. त्याच्यामुळं मग म्हटलं आपण जसं करतो तसंच करूया. त्यानंतर मी हे सगळं वाफाळायला वगैरे ठेवलं. त्यानंतर अंघोळ करून घेतली. आज हेअर वॉश करायचा होता आणि आपण किचनमध्ये असलो ना, तर किती स्वेटिंग होती हे तर तुम्हालाच माहिती. कारण की आपण स्वयंपाक करताना आहे ना, तर आपली घामाने दुसरी अंघोळ होते. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण सगळं तयारी वगैरे करून जाऊ आणि त्याच्यानंतर मग फक्त मी तळायचं आणि फोडणी द्यायचं ठेवलं होतं वरणाला आणि मग अंघोळ केली. त्यानंतर मग मी इथं माझ्या बट्ट्या पण वाफळून झाल्या होत्या अंघोळ होईपर्यंत आणि मग काय वरणाला फोडणी द्यायला घेतलं एकीकडे आणि एकीकडे लगेच बट्ट्या तळून घेतल्या. कारण की असं झालं होतं, हा टाईम म्हणजे आपण आरामशीर म्हणता आहे ना 2-2:30 वाजून जातात आणि मग यांना खूप जास्त भूक लागली होती. आणि मग त्यांचा तर फिक्स डायलॉग असतो की रविवार म्हटलं की मला कधीच टाईमावर जेवायला भेटत नाही. आणि मग ते म्हणतात की मला नाही, याच्यापेक्षा ड्युटीवर असलेलं पुरतं, कारण की ॲटलीस्ट ड्युटीवर तू टिफिन तरी देते आणि टाईमावर खायला तरी भेटतं. म्हटलं आता हा डायलॉग ऐकायच्या आधी त्यांना जेवायला दिलेलं बरं राहील. मग मी फास्ट त्यांच्यापुरतं अगोदर तळून घेतलं आणि मग लगेच वरणाला फोडणी द्यायची होती. आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवली की ती एकदम मस्त गाळा शिजते आणि माझं कसं झालं, पातेल्यात शिजवत होतं त्याच्यामुळे अशी घट्ट मला वाटत नव्हती. मग म्हटलं आता मिक्सरचं भांडं कुठं फिरवू, मग हे चॉपर होतं, त्या चॉपरमध्येच असं रवीसारखं फिरवून घेतलं आणि पटकन 2 मिनटात होऊन गेलं. मग पण भांडे एवढे भरले होते, मग मला त्याचंच टेन्शन येत होतं. मग वरण पण उकळलं आणि बट्ट्या पण तळायला टाकल्या लगेच एकीकडे. आणि मग म्हटलं आता आज संडे, तर मग म्हटलं नवऱ्याला आयतं खायला द्यावं आणि ते पण चुरून वगैरे दिलं मग मस्त. आता गरम बट्ट्या खाऊ घालायच्या म्हटल्यानंतर मग असं थोडं चांगलंच वाटतं, पण नवऱ्याकडून कौतुक ऐकलं की मग आणखी छान वाटतं. तर बट्ट्या तर छान झाल्या होत्या. त्यानंतर मी त्यांना मस्त चुरून वगैरे दिलं आणि पिल्लू काही झोपतच नव्हती. मग त्यांना जेवायला दिलं आणि त्यांचं चालू होतं एका हाताने कंटिन्यू झोका द्यायचं काम. तर असं संडे असला की असं वाटतं की सोबत जेवायला बसावं. पण कधी काय होऊन जातं की आपलं म्हणजे टायमिंग मॅच नाही होत. आपल्याला काम इम्पॉर्टंट वाटतं आणि मग त्यांना तसं नाही होत. मग मी त्यांना जेवायला देऊन दिलं आणि मग पटकन बट्ट्या तळून घेतल्या आणि मग मी पण जेवायला बसले त्यांच्यासोबत. तोपर्यंत त्यांचं अर्धं जेवण झालेलं होतं. आणि तुम्हाला असं वाटतं का की आपण जेवायला बसलो आणि बाळाला शी वगैरे असं काही होणार नाही. तेवढं ते ना आमच्या बाईचा कार्यक्रम झाला होता आणि मग आता म्हटलं की आता मला उठावं लागेल. पण मग नाही, ते म्हणे की तू जेवण कर आरामशीर, मी बघतो तिला.
असं म्हणजे सपोर्टिव्ह असलं ना किंवा मग काही गोष्टी समजून घेतल्या तर मनाला पण छान वाटतं आणि मग काही ॲडजस्टमेंट पण होत नाही एवढी. तर असं समजून तुम्ही पण एकमेकाला असं समजून घेताय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.